हॅलो एव्हरीवन, एस बी ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे। जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की मी गावाला आलेली आहे। आमची देवीची जत्रा आहे। काल आपण पालीला गेलेलो खंडोबा महाराजांना, आमच्या कुलदेवताला। तर आता आमच्या कुलदेवीला चाललेलो आहे सगळ्या गाडीत। आणि साई बघा कसं बसवलं आहे, जागा नव्हती त्याला तिथं बसवलेलं आहे, गाणे लावतं आहे बिचारा। पण नाही म्हणजे मला खूप हसू येत होतं माहिती का, की बिचारा बसलं आहे आजीच्या पुढे। नंतर फायनली आम्ही पोचलो आहे सगळेजणं। फ्रूट्स वगैरे हार वगैरे घेतले। शिवाजी महाराज बघा आपले कसे उभे। आणि बघा आम्ही माझा दादा आलेला तर आम्ही ट्रिप्सी, साई, मी आणि ओमकार दादा ट्रिप्सी गेलो। तिथून फायनली आम्ही वाघजाई आणि तुळजाभवानी मातांच्या मंदिरात, आपण पहिल्या मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल हे मंदिर। तर मी छोटे छोटेच ब्लॉग घेतलेले ह्याचे पण, कारण तुम्हाला सगळी व्हिडिओ मंदिराचा परिसर वगैरे मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेला मागच्या वर्षीच्या। तर मंदिर पण खूप छान आहे, मला खूप आवडतं हे मंदिर, शांत आहे वगैरे। आणि वातावरण पण खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं। आणि तिथे कासव वगैरे पण आहे, बघू शकता केवढं मोठं कासव आहे। मला म्हणजे भीती पण वाटत होती, भरपूर कासव होते पण पोहते बघा, कासव बेडूक वगैरे होते। आणि शेवटी आम्ही ओटी वगैरे भरली देवींची, वाघजाई देवी आणि तुळजाभवानी माता देवी आहे। तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या। तिथून आमचं दर्शन वगैरे झालं मस्तपैकी। आणि आम्ही आता गाडीवर चाललो आहे। आणि मी बघा येडी पहिल्यांदा हेल्मेट घातलं आहे, बघा कसे येडे चालू होते आमची। आम्ही ट्रिप्सीच गेलेलो। परत तिथून आमच्या कुलदेवी रांजणे माता आहे, तिथून रानात आहे ती। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं पहिल्या मागच्या वर्षीच्या। तर आम्ही सगळे आता रानातून चाललेलो आहे आमच्या देवीकडे। तर बघू शकता दादा, आजी, प्रतीक दादा आहे, पप्पा आहे, मी आहे, आत्या आहे, काका आहे, साई आहे। आणि तिथं आमची जत्रा असती, तर मग जत्रेला आम्ही सगळे गर्दी राहते। तर पूजा दरवर्षी आम्ही येतो, तुम्हाला पण माहिती मागच्या वर्षी पण आम्ही गेलो, तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल नक्की। म्हणून मी आज यावेळेस शॉर्ट घेतला आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आमची रांजणी माता आहे कुलदेवी, खूप मस्त वाटतं। आणि रानात राहिलेली तर वातावरण पण खूप छान होतं। ओटी वगैरे भरली, देवीची पूजा वगैरे केली, तिथे पण सुवासिनी होत्या, त्यांची पण ओटी वगैरे भरली। तुम्ही पण दर्शन घ्या। आम्ही तिथून मग दर्शन वगैरे झालं, सगळं ओटी वगैरे भरली। मग काल भैरवनाथांना आलो, काल भैरवनाथांचं दर्शन वगैरे केलं। तिथून मग आम्ही निघालो नाशिकला यायला परत, पप्पा, मी आणि साई। खूप उशीर झाला म्हणून ब्लॉग पूर्ण काढता आला नाही, रात्रीचे 3 वाजलेले म्हणून घरी पोचायला। म्हणून मी आत्ताच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ब्लॉग एंड करते। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।